नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातली ब्रह्मपुरी नगर परिषदेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे। इथं काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर दुसरीकडे भाजपाही द्वेषानं मैदानात उतरलाय। पाहूया। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे। आपला उमेदवार किती सुयोग्य आहे, आपण कसा विकास करू, अशी एक ना अनेक आश्वासनं मतदारांना दिली जात आहेत। तसंच चित्र चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा दिसतंय। या निवडणुकीमध्ये थेट लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे। या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ब्रह्मपुरी नगर परिषद राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। या ठिकाणी काँग्रेसनं योगेश मिसार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। काँग्रेसनं ही निवडणूक सहज जिंकण्याचा दावा केलाय। इलेक्शनमध्ये म्हणजे असं समजा पूर्णतः वन साइडच चाललाय। जवळपास म्हणजे भाऊंच्या नेतृत्वाखाली जे इलेक्शन हो पाहत आहे ते मी स्वतः जवळपास 8 ते 10 हजार मतांनी निवडून येईल आणि माझे 23ही सहकारी भरघोस मतांनी निवडून येतील असा मला विश्वास आहे। काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। त्यानंतर सुयोग बाळबुद्धेंना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। ही नगर परिषद सातत्यानं हरत आल्यामुळे आता द्वेषानं भाजप मैदानात उतरलाय। काँग्रेसची सत्ता होती, अनेक ठिकाणी काम प्रलंबित आहे। साध्या पायाभूत ज्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्था अजूनही पूर्ण झालेल्या नाही। आज आमची सत्ता ही देशातही आहे, महाराष्ट्रातही आहे। जर ही ब्रह्मपुरी नगर परिषदेमध्ये आली तर अनेक कामाला विकास मिळेल। आम्ही आमचा मॅनिफेस्टो आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे ज्यावेळी ब्रह्मपुरीला आले त्या दिवशी आम्ही प्रकाशित केला। त्या ठिकाणी अनेक गोष्टी आम्ही नमूद केल्या आहेत। सध्या या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण कमालीची बदललेली आहे। ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती एकत्र आहे, पण महाविकास आघाडीमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपला स्वतंत्र उमेदवार दिलाय। याचा फटका कुणाला बसणार हे मतदार राजा कौल कुणाला देतो यावरच अवलंबून असेल। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।